मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला साळशीमधला शेवटचा दिवस म्हणून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो। जसं की मी आपल्याला म्हटलं होतं, पावनाई देवीच्या मंदिरामध्ये शूटिंगला परवानगी नाही म्हणून तिथे काही शूट केले नाही। आता आपण आलो आहोत श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात। हे मंदिर पावनाई देवी मंदिराच्या अगदी शेजारीच आहे। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डावीकडे झाडांच्या छायेखाली कधीही न आटणारी विहीर, समोरील चौथऱ्यावर गणपती आणि उजवीकडे दीपस्तंभ दिसतात। दीपस्तंभाच्या समोर भव्य तुळशी वृंदावन आहे। जवळपास 1.25 कोटी खर्च करून बांधलेल्या या मंदिरात संपूर्ण इटालियन मार्बल वापरण्यात आले आहे। गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मंदिरात गेलो। मंदिराचा हा गाभारा पाहून चौलच्या रामेश्वर मंदिराची आठवण झाली। या गाभाऱ्यात फक्त विजयादशमीच्या दिवशीच प्रवेश मिळतो असं म्हणतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा नंदी याच मंदिरात आहे। गाभाऱ्याबाहेर गणपती बाप्पा आणि श्री विष्णूची मूर्ती आहे। मंदिरात दर्शन करून झाल्यावर घरी आलो। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। फोन करा लगेच। आतमध्ये कोण बसताय? बसून घेऊन दे ना आधी। चला आत्या, निघतो आम्ही। चला मित्रांनो, इकडे निघालोय मी आता पुढच्या प्रवासाला। चल आत्या, गाडी बस सगळं सगळं हो हो चल। प्रवासाची मजा घेत आम्ही पोचलो कणकवली स्टेशनला। आणि मी आहे कणकवली स्टेशनवरती। तुम्ही पाहू शकता, हे कणकवली स्टेशन आहे। उन्हाचा तडाखा तुम्ही पाहू शकताय केवढा आहे, आणि गाडीची वाट बघतोय। तर मित्रांनो, मी आज पहिल्यांदा जनशताब्दीने प्रवास करणार आहे। ह्यांनी सुद्धा नाही केलं आहे कधी। हा सुद्धा आहे माझ्याबरोबर, माझा भाचा। आणि समोर एक ट्रेन येऊन उभी आहे आपल्या समोर। आणि आता नांदगावला होती मगाशी, जेव्हा गाडी चेक केली तेव्हा। लेट झाली आहे थोडी। इकडे बघा असा। तासाभरात महाराष्ट्रातील शेवटच्या मुख्य स्टेशनवर आम्ही पोहोचलो, ते म्हणजे सावंतवाडी रोड। भविष्यात हे स्टेशन टर्मिनल होणार आहे असं म्हणतात। तेरेखोल नदी ओलांडली आणि आम्ही गोव्यात पोहोचलो। पेडणे म्हणजेच पर्निम हे गोव्यातलं सगळ्यात पहिलं स्टेशन। पण ह्या ठिकाणी ट्रेन थांबत नाही। आपला पुढचा थांबा आहे थिविम। तर मित्रांनो, आता मी पोचलो थिविम स्टेशनवरती। बघू शकता, थिविम स्टेशनवरती आपण पहिल्यांदा म्हणजे गोव्यामध्ये उतरतो। गाडी निघाली आता। आणि इकडचे तुम्ही स्टेशन्स बघू शकता। महाराष्ट्रातले आपण स्टेशन पाहिले कशा पद्धतीने आहेत। लोकांना उतरायला प्लॅटफॉर्मसुद्धा नाही आहे। आणि या ठिकाणी तुम्ही स्टेशन बघा फक्त, हे थिविम स्टेशन आहे। मी खास करून तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही ह्या ठिकाणची जिथे शेड नाही आहे तिथली सुद्धा जागा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथे ब्लॉक्स बसवलेले आहेत। आणि हेच जर आपल्या महाराष्ट्रातले तुम्ही स्टेशन बघितले तर कसे त्याची दुर्दशा आहे तुम्ही पाहू शकता। मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे गोव्यामध्ये, काही प्लॅन वगैरे नव्हता। आणि इकडे जरा एक पूजा आहे त्याच्यासाठी म्हणून आलो आहे। ऑफिसला जरा सुट्टी टाकली। बघा किती तफावत आहे। तर तुम्ही म्हणाल की गोवा छोटं राज्य आहे म्हणून तिथे कमी स्टेशन्स असतील वगैरे मॅनेज केले असतील, पण हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असतं। तर हे त्यांची जिम्मेदारी आहे की सगळीकडे एक समान न्याय दिला पाहिजे। बघू शकता थिविम। चला आता बघूया कुठलं स्टेशन आहे।
ही एक टनल येते, त्याच्यानंतर करमाळी स्टेशन येणार आहे. मित्रांनो आता करमाळी स्टेशन आलं. हे थांब, इकडे नको येऊ, तिकडेच थांब. स्टेशन पाहू शकता किती सुंदर आहे. मला वाटतं क्रॉसिंग वगैरे आहे वाटतं, कारण नाही तर इथे ट्रेनचा थांबा नाही आहे. स्टेशन बघा, छान बनवलं. आणि समोर ही AC ट्रेन उभी आहे. आता ह्याच्या पुढचं स्टेशन आहे मडगाव. मग आपण आता तिथे उतरणार आहोत. फायनल डेस्टिनेशन मडगाव. तर आता इथून एक गाडी क्रॉस झाली आहे, मालगाडी. आता ही गाडी सुटेल आपली इकडनं स्टेशनवरून. स्टेशन आहे माजोर्डा. पाहू शकता हे माजोर्डे लोक राहतात का काय इकडे. कोणाला वैयक्तिकरित्या नाही बोलत आहे, पण गंमत म्हणून म्हटलं. मडगाव आलाय मित्रांनो, बऱ्याच गाड्या उभ्या आहेत. कदाचित स्टेशन ह्या साईडला येणार आहे. हां, या साईडला चालू. पहिल्यांदा आलोय, पण खरंच स्टेशन खूप मोठं आहे. चला उतरून बघूया आता. ये ये उतरा उतरा उतरा. तर भाच्याचा हट्ट आहे, त्याला विस्टाडोम बघायचं आहे, तर म्हटलं नेऊन दाखवून आणूया कसा आहे. बघायला तर काय हरकत नाही ना, आपण प्रवास नाही केला तर काय झालं आहे की नाही. भाच्यासाठी घेऊन चाललोय त्याला. चल बघून घे. ओके चल बाय.
हॅपी हॅपी नाही ते इंजिन लागणार आहे आता. चल पटकन चल ये ये पुढे हो. बघ इथून बघून इथे इंजिन अटॅच होणार आहे आता त्याला. हा का इथेच आहे. ये बघून घे पाहिजे तर आतमध्ये. हॅपी का? हा ते इंजिन आता इथे अटॅच होणार बघ इथे समोर. सामान लोड झालंय. सामान बघू शकता किती आहे. एवढं सामान घेऊन कोण येतं का गोव्याला? चला गाडीला इकडनं इंजिन डिटॅच झालंय. ते बघू शकता इकडे कुठलं इंजिन कुठे फिरतंय. इटारसीचं इंजिन मुंबई गोव्यामध्ये फिरतंय. आणि आपण मडगावच्या एकदम शेवटच्या ठिकाणापर्यंत आलो आहोत. त्यांच्याबरोबर जायचं म्हटल्यावर पूर्ण प्लॅटफॉर्म चालायला लागणार होता. मित्रांनो अजून आपलं सामान पण बाहेर नाही गेलं ना. जनता निघाली सुद्धा मुंबईला जायला. विचार करा किती फास्ट आहे. हे मडगावमध्ये आपण बाहेर पडतोय. सामान आलंय बाहेर आणि आपण पण आलोय बाहेर. सामान भरपूर एका गाडीत कसं बसेल. केलंय मागे कसं बसेल बघूया. नाही तर दुसरा राऊंड मारायला लागेल. मित्रांनो पाहू शकता हे मडगाव स्टेशन आहे. आमचे अर्धे जण गेलेत पुढे कारण एका गाडीमध्ये जाणं शक्य नव्हतं. गाडी थोडी छोटी होती. तर दुसरी गाडी येईलच त्याच्यातनं. दुसरी म्हणजे तीच गाडी फिरून येणार आहे. आणि हा इकडचा एरिया आहे. आणि इकडे असं टॅक्सी नंबर अनाऊन्समेंट होते. म्हणजे कदाचित प्रीपेड टॅक्सी सर्व्हिस असेल इथे. हवा खूप छान सुटली आहे मस्त. तर मित्रांनो फायनली आपण निघालो आहे. दादा आहेत आपल्याकडे. तुमचं नाव काय? प्रथम. तर आता जाऊया हॉटेलवर. तर मित्रांनो येऊन पोहोचलोय आपण हॉटेलला. मित्रांनो लिफ्ट मस्त आलोय आपण. लिफ्ट उघडली आहे. इकडे आहे आपला रूम. हा आहे आपला रूम. इकडे बसलाय दिवस जेवायला. इकडचा बाहेरचा व्ह्यू बघा. इकडे टॉयलेट बघा. पप्पा गेले. हा इकडे दुसरा रूम आहे याचा. सेम काही फरक नाही. हां टॉयलेट वगैरे व्यवस्थित स्वच्छ आहे. हॉटेल चांगलं आहे. आणि अशा पद्धतीने हा रूम आहे. मस्त व्यस्त. एन्जॉय तर काय फिरायचं आहे आपल्याला. काय झोपायची सुद्धा आलो नाही आहे. मित्रांनो जरा घाई गडबड झाली. डेटा अपलोडिंगला ठेवून दिलेला आहे इकडे. आणि आता निघतोय मी लिफ्टमध्ये. थर्ड फ्लोअरला आहे आपण. ह्या ठिकाणी हॉटेल सिटी गार्डन AC डिलक्स रूम काय काय बऱ्याचशा रूम्स आहेत. गाडी आली आहे आपली. खालती उतरलोय. बोक्या बसलाय पुढच्या गाडीमध्ये. पुढच्या सीटमध्ये. कतारमध्ये भेटत नाही बसायला आहे ना. मित्रांनो पुढच्या भागात आपण
बिग फूट आणि सिंगम हाऊस बघायला जाणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.